एक छोटासा अनुभव आहे आणि ही भगवत कृपा कशी अनेकापासून शेवकापर्यंत कार्य करते. तर माझा शाळा त्याचं लव्ह मॅरेज झालं आणि ते फक्त ते आम्ही शेवकांनी लावून दिलं. म्हणजे माझ्या शाळा होतं म्हणून माझ्या शाळेच्या लग्नाला फक्त शेवकच होते. इव्हन त्याचे आई बाबा नव्हते, सेवक मंडळी आणि सेवकीनताई होत्या. लग्न लावून दिलं. तिथून काही कालावधी गेला आणि कालावधी गेल्यानंतर त्याची पत्नी गर्भवती राहिली. मी गीमा टेक्सटाईल मध्ये कपड्याच्या गिरणीवर कामाला होतो आणि तिचं डिलिव्हरीचा प्रेड आला. दवाखान्यात गेलं आणि दवाखान्यात गेल्यानंतर तिला त्या डिलिव्हरीच्या टायमात असहाय्य वेदना होत होत्या. असहाय्य वेदना होत होत्या, सहन होत नव्हतं. 3 ते 4 घंटे त्या पेशंटला झाला आणि सिझरिंग करायचा निर्णय झाला डॉक्टरचा. पण त्यांनी फोन केला आपल्या ताईला, माझी पत्नी कोमल सतीश गिरटकर यांना फोन केला आणि विचारलं, बाई अशी अशी गोष्ट आहे, काय करावं. तो एक वेळ होती कोरोना काळातली, आजही आठवते आम्हाला. 2 व्यक्तींना आम्हाला साथ दिली. एक कुळीचे हटवार काकाजी आणि दुसरे गट नंबर 10 ज्येष्ठ कार्यकर्ता शंकर भाऊ सोनटक्के. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आमच्या परिसरावर दुःख आलं, माझ्यावर नाही, पूर्ण परिसरातल्या सेवकावर दुःख आलं आणि बाबांनी त्या दुःखातून सेवकांना टाळण्याकरता शंकर भाऊ सोनटक्के यासारखे व्यक्ती आमच्या परिसरात पाठवले होते आणि त्या माध्यमातून एवढे कार्यक्रम घडले. आणि एक अनुभव असाच घडला त्या चर्चा बैठकीत. कुळीचे हटवार काकाजी यांनी अनुभव सांगितला होता की आपण हवनामध्ये जे 2 विनंती झाल्यानंतर हवनामध्ये आहुती शांती केल्यानंतर शांती करायच्या अगोदर आपण 5 वेळा बाबा हनुमानजीचा जयघोष, 1 वेळा महानत्या की बाबा जिवदेवजीचा जयघोष करतो. आणि ते केल्याने त्यांनी सांगितलं, जनावर असो व्यक्ती असो, किती जर क्रिटिकल परिस्थिती राहिली आणि नॉर्मल जर डिलिव्हरी पाहिजे तर भगवंताला हात मार्क 5 वेळा जयघोष करून 5 मिनिटात नॉर्मल डिलिव्हरी होईल. आणि ते माझ्या लक्षात आलं. बाईचा फोन आला, आता कसं करावं. मी मार्गदर्शक पदावर, मला अनुभवाची गरज होती. मी आजही चर्चा बैठकीत जातो. कालच 9वं हवन झालं. आज पुन्हा एका साध्या सेवकाच्या माध्यमातून आज मला हे हवन घडलं. त्याची इच्छा होती, माझी नव्हती, पण त्याची इच्छा महाराजची नव्हती म्हणून मी हवनाला म्हणजे या चर्चा बैठकीला आलो. आणि घडलं असं, त्या बाईला, माझ्या घरच्या बाईला फोन केला आणि सांग म्हटलं त्याला की 5 वेळा बाबा हनुमानजीच्या नावाचा जयघोष कर. तू जयघोष तिकडून कर आणि त्याला तिकडून बोलायला लाव आणि असं त्या हात ठेव. तिथून अवघ्या 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी नॉर्मल झाली. फक्त शब्द घेतला की इथून जर तुझं बरोबर झालं तर कार्यात यावं लागेल. आणि शाळा होता, बहीण भावाचं प्रेम तिनं तर करून घेतलं, पण त्याला हा काळ्याडोळीचा मानव किती वय मानाय. काही दिवसानं ते पोरग 7-8 महिन्याचं झाल्यावर त्याला असं वाटलं का आता मार्ग घेतला नाही घेतला का फरक आहे. तोच अनुभव काही दिवसानं त्या पोराचा कान दुखायला लागला आणि कान दुखायला लागल्यानंतर त्याला खूप त्रास झाला, रात्रभर त्रास झाला. आणि रात्रभर त्रास झाल्यानंतर त्याने परत ताईला फोन केला की मार्गात आहे, काय करायचं. बाबू म्हणे तुला तेव्हा शब्द दिला होता, नाही मानला. आज पक्क्यात जर मार्गात येत असेल तो फोन करतो. आणि त्याला तो मार्गात असून त्याला आम्ही तीर्थ बनवायला लावला. बाबा हनुमानजी मन आणि फूक मार, बाबा हनुमानजी मन फूक मार, 11 फुका मार आणि 1 चमचा कानात टाक आणि बाबाला सांग का हे दुःख जर परिपूर्ण दूर झालं तर उद्याच्या उद्या मी कार्य घेणार. आणि क्षणात या कार्याची शक्तीच अशी आहे, शब्दही सैतान आणि शब्दही भगवान. क्षणातच त्याचं दूर झालं दुःख आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी त्या सेवेशी आले. कारण की अशी वेळ होती, आम्ही सासरे जावं एका ग्लासाने दारू पित होतो. आज ती वेळ नाही राहिली. बाबाचं कार्य एवढं पवित्र आहे, बाबाचं कार्य एवढं शुद्ध आहे, पण आपण सेवक लोक समजलो नाही. आणि आपण बाबाही बोलत होते, आम्ही मार्गदर्शक लोकच नाही बोलत किंवा सेवक नाही बोलत. बाबा तेव्हा बोलत होते की
या मार्गामधील सर्व स्वार्थापोटी आले आणि कचरा एक तत्व शब्द नियम कचरा म्हणून आपल्या मुखकमलातून घाण काढत आहे असे महंत की बाबा जिमदेवजी बोलत होते. म्हणून सेवक बंधूंनो, सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपले अनुभव जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच महंत की बाबा जिमदेवजीचे अनुभव महत्वाचे आहे. आपल्या आचारात, विचारात, परिवारात वापरण्यात जे आपले अनुभव आहे, आपल्या मार्गदर्शकांनी आपल्याला शिकवण दिली, तत्व शब्द नियमाची जी जाणीव करून दिली आणि तुमच्या गटाकडे एक मोठं वैशिष्ट्य